नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आली आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथेकडे जाण्याआधी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 31. अमेया घाईतच तिथून निघाली. मुलींना पटकन बाय करून ती तिच्या बाईकने देशमुख निवासाकडे जायला निघाली. डॉक्टर, क्या हुआ? कैसी हालत है पेशेंट की? वो ठीक तो है ना? विक्रम: यस कैप्टन, ही इज एब्सोल्युटली फाइन. थोड़ी देर में आप लोग उनसे मिल सकते हैं. डॉक्टर: थैंक यू डॉक्टर. कैप्टन विक्रम. मेजरने हाक मारली. जय हिंद सर. विक्रम सॅल्यूट करत म्हणाला. जय हिंद कॅप्टन. क्या सिच्युएशन है? मेजरने विचारलं. गुड न्यूज़ है सर. कैप्टन शर्व होश में आ चुके हैं. थोड़ी देर में हम उनको मिल सकते हैं. विक्रम म्हणाला. अच्छी बात है. अब सब ठीक होगा. मेजर म्हणालेत. जरा वेळाने ते दोघे शर्वला भेटायला गेलेत. जय हिंद सर. शर्व म्हणाला. जय हिंद कैप्टन. बहुत खुशी हुई तुम्हें इतने दिनों बाद ठीक देखकर. मेजर म्हणालेत. हाँ कैप्टन, तुम्हें हॉस्पिटल के इस बेड पर लेटे हुए देखना बहुत मुश्किल था हमारे लिए. वैसे तुम्हें सब याद है ना? मतलब मिशन के बारे में? विक्रम ने विचारलं. ऑफ कोर्स कैप्टन. इतने सारे लोगों की मेहनत मैं कैसे भूल सकता हूँ? शर्व म्हणाला. हम सबको गर्व है कैप्टन आप पर. आपने जो काम किया है वो कोई छोटा नहीं था. वहाँ से इन्फॉर्मेशन लेकर जिंदा वापस आना नामुमकिन था, पर आपने वो कर दिखाया. मेजर शर्वचं कौतुक करत म्हणाले. विक्रमचा मोबाईल रिंग झाला तसा तो बाहेर गेला. थँक्यू सर. मला वाचवलं त्यासाठी. मला माहिती आहे मला गोळी लागलेली असताना तिथून बाहेर काढून मी वाचणे कठीण होते. शर्व म्हणाला. अरे, तुम्ही सर्वजण माझी जिम्मेदारी आहात. कसं काही होऊ देईल मी तुम्हाला? आणि तुझ्या बाबतीत तर सर्व कसं स्मूथली झालं. आश्चर्यच म्हणावं लागेल. मेजर म्हणालेत. तरी पण थँक्यू सर. खूप दिवस झालेत. सर मी घरी जाऊ शकतो का आता? शर्वने विचारलं. सॉरी, पण इतक्यात नाही जाऊ शकणार तू. मेजर म्हणालेत. पण सर. डॉक्टर म्हणाले की मी पूर्ण ठीक आहे आणि 6 महिने कोमात होतो म्हटल्यावर आता मला जाऊ द्यायला काही हरकत नसावी. शर्व म्हणाला. फक्त अजून काही दिवस थांब. मला माहिती आहे फॅमिलीपासून लांब राहणं काय असतं ते. बाय द वे, तुझ्या मित्राचे लग्न ठरलंय. मेजर म्हणाले. निखिलने नंबर लावला तर? लव और अरेंज? शर्वने विचारलं. तो कसला अरेंज करतोय? लव मॅरेजच आहे. खास म्हणजे रॉयल फॅमिलीचा जावई होतो आहे तो. मेजर म्हणालेत. काय? साला हुशार आहे. त्याने खरोखरच्या प्रिन्सेसला पटवलं हं? जीभ चावत. सॉरी सर. शर्व. अरे, तो जरी माझा मुलगा असला तरी तुझा मित्र आहे, त्यामुळे तुला सॉरी म्हणायची गरज नाही. तो विचारात होता तुला. एकदा बोलून घेशील त्याच्याशी काही दिवसांनी. ओके, चल येतो मी. काळजी घे तू. विक्रम आहे इथे. मेजर म्हणालेत. येस सर. शर्वने होकार दिला. मेजर गेल्यावर काही वेळात विक्रम आत आला. हे मॅन, कैसे हो? विक्रम. ठीक हो यार. शर्व तोंड पाडून म्हणाला. क्या हुआ? ठीक हो गए हो तुम अब? फिर ये चेहरा क्यों लटका के बैठे हो? विक्रम. कुछ नहीं,
बस घर की याद आ रही है। कितने दिन हो गए किसी से बात नहीं की है। सर ने भी मना कर दिया घर जाने के लिए। शर्व म्हणाला, हाँ तो घर जाने के लिए मना किया है, बात करने के लिए थोड़ी। फोन कर लो यार। वैसे भी तुम्हारा भाई आया था कुछ दिन पहले तुम्हें ढूंढते हुए। विक्रम म्हणाला, क्या सच में आदि आया था? शर्व म्हणाला, हाँ ये ले मेरा मोबाइल, बात कर ले घर पर, मैं आता हूँ डॉक्टर से मिलकर। विक्रम म्हणाला, थँक्स यार. शर्व स्माईल करत विक्रमला म्हणाला. शर्वने घरी कॉल लावला. हॅलो हॅलो, कोण बोलताय? त्याला आवाज येत नव्हता. आता येतंय का ऐकायला? कोण हवंय तुम्हाला? शर्व तो आवाज ऐकून एकदम शांत झाला. कोण आहे? बोलायचं नसतं तर कॉल कशाला करतात लोक काय माहिती. तिकडनं ती बडबड करत होती आणि तो तिच्या बोलण्यात हरवून गेला होता. तिने वैतागून कॉल कट केला. काय ग, कोण होतं? कोणाचा कॉल होता? शुभ्राने विचारलं. माहीत नाही गदी, असेल कोणी. सोडते. मला सांग, मॉम आज इतक्या हायपर का झाल्यात? अमुने विचारलं. काय माहीत ग, मला तर काही कळतच नव्हतं, म्हणून तुला कॉल करून घाईतच बोलवून घेतलं मी. खूप घाबरले होते ग मी मॉमला असं रडताना पाहून. शुभ्रा, खूपच अस्वस्थ वाटत होत्या त्या. मी बघते मॉमला, तू त्यांना कॉफी घेऊन येशील, अमुने म्हटलं. हो, कॉफीची गरज तर सर्वांनाच आहे, मी आणते, शुभ्रा म्हणाली. शुभ्रा आणि अमू तिथून जाणार तोच परत लँडलाईन वाजायला लागला. वाजू दे ग त्याला, कोणी बोलत नाहीये, अमू म्हणाली. अगं महत्वाचा असेल, मी घेते, तू जा, शुभ्रा अमूला म्हणाली. अमू तोंड वाकडं करत म्हणाली. शुभ्रा कॉल रिसीव्ह करते. हॅलो, कोण बोलताय? शुभ्राने विचारलं. शुभ्रा? शर्व म्हणाला. हो, शुभ्रा बोलते. तुम्ही कोण आहात? शुभ्राने विचारलं. अगं मी शर्व बोलतोय. कशी आहेस तू? आणि मॉम कुठे आहे? शर्वने विचारलं. काय? कोण म्हणालात? शुभ्रा शॉकमध्ये बोलली. अगं शर्व बोलतोय, शर्वने पुन्हा सांगितलं. OMG, माझा विश्वासच बसत नाहीये. भाई, तुम्ही ठीक आहात ना? शुभ्रा आश्चर्याने म्हणाली. हो, ठीक आहे मी. बाकी सर्व कुठे आहेत? शर्व स्माईल करता करता म्हणाला. आहेत, घरीत आहेत. थांबा, मी बोलावते. शुभ्रा सर्वांना जोरात हाक मारून बोलवते. आदी धावतच येतो. काय झालं शुभ, केवढ्याने ओरडते आहे? आदी घाबरला होता. आदी, ते कॉल म्हणजे भाईचं कॉल आहे, शुभ्रा म्हणाली. काय? खरंच? आदीच्या डोळ्यात पाणी होतं. हो, घे बोल, मी मॉमला बोलावते, शुभ्रा रिसिव्हर आदीच्या हातात देत म्हणाली. हॅलो भाई, कुठे होतास रे इतके दिवस? किती शोधलो तुला? आदी रडक्या आवाजात म्हणाला. कसा आहे साधू तू? शर्व, मी ठीक आहे भाई, तू कसा आहेस? आणि घरी कधी येतोय? आदीने विचारलं. मी पण ठीक आहे आणि घरी पण लवकरच येईल, शर्वने आदीला सांगितलं. ओके, मॉम आली आहे, घे बोल, आदी म्हणाला. हॅलो मॉम, कशी आहेस?
शर्व भावूक होऊन म्हणाला, माझं लेकरू, मी ठीक आहे रे. तू ठीक आहेस ना? कधीपासून तुझा आवाज पण ऐकला नव्हता रे. खूप घाबरायला होत होतं. तू नक्की ठीक आहेस ना बेटा? अवंतिका रडत म्हणाल्या, हो मॉम, काही झालेलं नाही आहे. एकदम ठीक आहे मी. डॅड आणि अप्पा कसे आहेत? शर्वने विचारलं. डॅड बाहेर गेलेत आणि अप्पा झोपले. ठीक आहेत ते पण. तू कधी येणार बेटा? अवंतिकाने विचारलं. लवकरच येईल. डोंट वरी मॉम. मी करेल परत कॉल. ठेवतो आता, शर्व म्हणाला. अरे, अमू पण आहे इथे. तिच्याशी बोल ना. अवंतिका, मॉम नंतर बोलेल. आता वेळ नाही आहे मला. बाय. शर्वने कॉल कट केला. अरे, हॅलो हॅलो, कसा मुलगा आहे? ठेवला पण फोन. अवंतिका म्हणाल्यात. अगं मॉम, काम असेल त्याला. खुश आहेस ना तू आता? भाई ठीक आहे. आधी अवंतिकाला मिठीत घेत म्हणाला. हो, बस आता त्याने लवकर घरी यावं. अवंतिका, येईल ग. सांगितलं त्याने लवकरच येईल म्हणून. आधी म्हणाला. हो, पण अमू सोबत बोलणं राहिलं ना त्याचं. अवंतिका, डोंट वरी मॉम, तो करेल तिला कॉल नंतर. आधीने म्हटलं. अवंतिकाने जरा लांब उभ्या असलेल्या अमूला जवळ बोलावलं. थँक्यू बेटा. अवंतिका स्माईल करत अमूला म्हणाल्या. मॉम, मला का थँक्यू म्हणताय? मी काय केलं? अमू म्हणाली. तुझ्याचमुळे आज माझा शर्व ठीक आहे. तुझ्या भाग्यामुळे तो सर्व संकटांमधून परत आलाय. शुभ्राला जवळ घेत, तुम्ही दोघं खरंच माझ्या या घरात, माझ्या मुलांच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी आल्या. अवंतिका, बाय द वे मॉम, यासाठी तर तू मला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण या दोघी माझ्याचमुळे या घरात आहेत. आधी हसत म्हणाला. हो रे बाबा. चल, डॅडला कॉल कर आणि सांग पटकन. शर्वचा कॉल आला होता ते. अवंतिका आधीला म्हणाल्या. हो मॉम. आधीनेही होकार दिला. शर्वने कॉल कट केला आणि समोर उभ्या असणाऱ्या विक्रमला म्हणाला. थैंक्स यार, इस कॉल की बहुत ज्यादा जरूरत थी मुझे. शर्व, इतना तो कर ही सकता हूँ तुम्हारे लिए. वैसे डॉक्टर ने बोला है कल तुमको डिस्चार्ज मिल जाएगा. विक्रम नाराज होऊन म्हणाला. अरे, तो इसमें तुम क्यों मुंह लटका के खड़े हुए? शर्व ने म्हणाला. अरे यार, इतने दिनों से आ रहा हूँ यहाँ तो लगाव हो गया है. विक्रम म्हणाला. अच्छा, लगाव? हाँ, वो भी हॉस्पिटल से? साले, कितनी सेटिंग की है यहाँ? शर्व, 3, 2 सिस्टर और 1 डॉक्टर. विक्रम हसत सांगत होता. तू नहीं सुधरने वाला. शर्व हसत विक्रमला म्हणाला. हाँ, तो फिर मजा लो ना यार जिंदगी का. इतनी सी लाइफ है हमारी. कब दुश्मन की गोली कहाँ से आकर दिल के आर पार चली जाए क्या पता. उससे तो किसी से दिल लगाना अच्छा है यार. तेरे जैसे ब्रह्मचारी बनके नहीं जीना मुझे. अरे हाँ, याद आया, कुछ दिनों पहले किसी ने आर्मी की सिस्टम को हैक किया था. विक्रम म्हणाला. क्या? ये कैसे हो सकता है? शर्व म्हणाला. अरे, पूरी बात तो सुन लो. सिस्टम हैक करने वाली कोई लड़की थी और वो भी मुंबई से. और सबसे बड़ी बात, सिस्टम हैक करके वो लड़की तेरी इंफॉर्मेशन ढूंढ रही थी. क्या मैटर है साले? हाँ, कौन है वो लड़की? गर्लफ्रेंड? हाँ. विक्रम म्हणाला. ए,
मेरी कोई गर्लफ्रेंड नहीं है, और ऐसे कैसे कोई हमारी सिस्टम को हैक कर सकता है? हमारी एक्सपर्ट टीम के रहते कैसे हो सकता है? पकड़ी तो गई होगी ना वो लड़की? कौन है वो? शर्व ने विचारलं. वही तो यार, बहुत ज्यादा शातिर थी वो, हाथ में नहीं आई, विक्रम म्हणाला. क्या सच में? हमारी एक्सपर्ट टीम में तो इंडिया के टॉप मोस्ट टैलेंटेड लोग रहते हैं, उनको भी पता नहीं चला? मतलब कौन है यार ओ? और मेरे बारे में क्या ढूंढ रही थी? शर्व ने विचारलं. छोड़ यार, होगी कोई तुम्हारी चाहने वाली, विक्रम म्हणाला. तसं शर्वने शॉकमध्ये त्याच्याकडे बघितलं. असेच मध्ये काही दिवस निघून गेलेत. शर्व त्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यात बिझी झाला. मग शर्वने परत काही कॉल केला नाही घरी. सर्व जरी त्याच्या कॉलची वाट पाहत असले तरी तो ठीक आहे म्हणून खुश होते. अमुच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली होती त्याची खुशाली ऐकून. कॉलेज सुरू झालं तशी ती परत बिझी झाली. त्या दिवशी संडे होता. आज अमुला आश्रमात जायचं नव्हतं म्हणून ती अजून झोपूनच होती. अमू, उठ बेटा, शुभ्रा आणि जावई येताय आता, चल पटकन तयार होऊन ये खाली, नलिनी म्हणाली. ए आई, येऊ दे दिला, अजून मग उठेल मी. माझी इच्छा नाही आहे उठायची, अमूने म्हटलं. अगं मग आवरशील केव्हा तू? ही अशी येणार का त्यांच्यासमोर? नलिनी. मग काय झालं? दी आणि जिजू काय पहिल्यांदा बघणार मला असं? त्यांचं पिल्लू आहे मी, कसं पण राहू शकते मी त्यांच्यासमोर, जसं तुझ्या आणि बाबांसमोर असते. झोपू दे मला आता. अमू. हे बघ, मला ओरडायला नको लावूस हं, उठ लवकर. नलिनी. आई, कटकट नको करूस यार, उठते. अमू वैतागून म्हणाली. ही असली भाषा बोलतात का? यार काय कटकट काय? लग्न झालं तरी अक्कल नाही आली तुला? तुझ्या सासरचे जरा जास्तच डोक्यावर घेतात तुला, नलिनी चिडून म्हणाल्या. आता लग्नाचा आणि अक्कलचा काय संबंध? आणि माझ्या सासरचे सर्व लोक प्रेम करतात माझ्यावर म्हणून लाड करतात माझे, तुझ्यासारखं नाही सारखं ओरडत असतात ते. अमू तोंड वाकडं करून म्हणाली. हो का? मग जा ना तिथेच लाड करून घ्यायला, कशाला माझा ओरडा खायला थांबली इथे? नलिनी. अगं मला ओरडलं नाही तर तुला जेवण जात नाही माहिती मला, म्हणून मी नाही जात आणि इतक्यात जाणार पण नाहीये, अजून 2.5 वर्ष तरी. अमू. हो ग बाई, तुला जायचं तेव्हा जा, पण आता उठ ग अंथरुणातून. पाहुणे येत आहे तर थोडी हेल्प कर किचनमध्ये मला. शुभ्रा असताना मला कसलंच टेन्शन नसायचं, ती सर्व व्यवस्थित करायची आणि तू काहीही करत नाहीस, त्रास तेवढा देतेस फक्त. नलिनी. जा आता, झालं असेल तर येते मी जरा वेळात. अमू. नशीब माझं. नलिनी असं बोलून खाली गेल्या. नलिनी खाली गेली तसं अमू परत अंथरुणात लोळली. काही वेळातच तिला शुभ्राचा आवाज आला. अमू, अमू, खाली ये लवकर. शुभ्राने अमूला आवाज दिला. शुभ्राचा आवाज ऐकून अमू तशीच उठून उड्या मारत खाली गेली. खाली धावतच येऊन अमू शुभ्राच्या गळ्यात पडली. दी, बरं झालं तू आलीस, ही आई न मला खूप ओरडते, अमू शुभ्राला बोलत होती. अमूला तसं बघून शुभ्रा आणि आदी दोघं पण शॉक झालेत. मूर्ख आहेस का अमू तू? तशीच उठून आलीस? आवरून तर यायचं ना जरा. शुभ्रा रागवत अमूला म्हणाली. का, काय झालं? अमू गाल फुगवून म्हणाली. त्याचं काय आहे ना पिल्लू, आम्ही तुला सरप्राईज करायला आलो होतो, पण तूच आम्हाला सरप्राईज केलंस. आदी हसत म्हणाला. कसलं सरप्राईज?
अमूने विचारलं. मागे बघ जरा, मग कळेल, आदी म्हणाला. अमूने मागे वळून बघितलं तर ती चांगलीच शॉक झाली. तुम्ही कधी आलात? अमू डोळे मोठे करून म्हणाली. तो काही न बोलता तिला एकटक पाहत होता. वन साइड ऑफ शोल्डर टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट, अस्ताव्यस्त झालेले केस, अशा गेटअपमध्ये पण ती त्याला खूप सुंदर वाटत होती. त्याची नजर हटतच नव्हती तिच्यावरून. अमू पण काही क्षण त्याला बघतच राहिली. तो पण खूपच हँडसम दिसत होता. पण लगेच ती भानावर आली. त्याचं तसं एकटक तिला बघणं तिला खूप लाजल्यासारखं झालं. ती धावतच तिच्या रूममध्ये निघून गेली. भाई गेली ती. अजून किती बघणार आहे तिला? तुझीच बायको आहे, आरामात बघत बस नंतर, आदीने हळूच शर्वला म्हटलं. शर्वने रागातच आदीला बघितलं. अरे, तिच्याकडे तर खूप प्रेमाने बघत होता आणि माझ्याकडे असा काय बघतो हं? आदी म्हणाला. आदी गप्प बस. शर्व. तोच नितीनराव बाहेरून येतात. शर्वला बघून त्यांना खूप आनंद होतो. शर्व त्यांना नमस्कार करायला जातो, पण नितीनराव त्याला मिठी मारतात. खूप आनंद झाला तुम्हाला बघून, नितीनराव म्हणालेत. कसे आहात बाबा तुम्ही? शर्व स्माईल करत म्हणाला. आता तर एकदम छान आहे. शुभ्रा, चहा कॉफीचं बघ जरा. लवकर बसा ना तुम्ही, नितीनराव म्हणालेत. बाबा, हे चांगलं नाहीये हं? भाई काय आला? तुम्ही तर मला विसरूनच गेलेत. विसरू नका, मोठा जावई आहे मी तुमचा. आदी. अहो आदित्यराव, तुम्हाला कसं विसरणार? तुमच्यामुळेच आजचं सुख दिसतंय आम्हाला, नितीनराव म्हणालेत. शुभ्रा आणि नलिनी कॉफी आणि नाश्ता घेऊन आल्या. बाबा, आम्ही सर्वजण बाहेर जायचं ठरवत होतो. म्हणजे अमेयाला पण न्यायचं होतं तर नेऊ न, शर्व म्हणाला. अहो शर्वराव, तुमची बायको आहे ती. आम्हाला विचारायची काही गरज नाही तुम्हाला, नितीनराव म्हणालेत. शुभ्रा, जा ग. अमूचं आवरलं का बघ बाई. ही मुलगी न कायम लेट करते. नलिनी. हो, मी बघते. शुभ्रा जास्त न बोलता अमूला बघायला गेली. अमू, आवरलं का तुझं? शुभ्रा रूममध्ये येत म्हणाली. हो गदी. दी, हे जिजूंचे भाई कधी आलेत ग? मला कसं कळलं नाही? अमू म्हणाली. कालच रात्री आलेत. तुला सरप्राईज द्यायचं म्हणून सांगितलं नाही. बरं, चल लवकर, बाहेर जायचं आहे आपल्याला, शुभ्रा म्हणाली. कुठे आणि कोण कोण जात आहे? अमूने विचारलं. अगं, बाहेर थोडं फिरायला. आपण चौघे जातोय. तू, भाई, आदी आणि मी, शुभ्रा. त्यांच्यासोबत मी नाही येणार. सारखं टक लावून पाहतात. अमू. अगं, इतक्या दिवसातून आलेत. थोडा टाइम स्पेंड कर त्यांच्यासोबत. चल, आवर पटकन, शुभ्रा. दी, नको न. अमू. अमू, एक न पिल्लू. मी बोलणार नाही हं तुझ्याशी. शुभ्रा. जाग तू. अमू. तुला घेऊनच जाणार. चल, शुभ्राने म्हटलं. शुभ्रा अमूला घेऊन खाली आली. अमू खाली येऊन शर्वला दिसणार नाही अशी जाऊन बसली. अगं, तिथे काय बसते आहे? नाश्ता कर पटकन. बाहेर जायचं आहे ना तुम्हाला, नलिनीने अमूला म्हटलं. नाही,
शुभ्राने रागात अमूकडे पाहिलं. म्हणजे हो, जायचं आहे ना, पण घाई नसेल हो ना जिजू, अमूने म्हटलं. अगं, लवकर निघता आलं तर चांगलेच आहे ना, आवर तू, आदीने म्हटलं. अमू गपचूप नाश्ता करत होती. शर्वची नजर तिच्यावरच होती. त्याची ती प्रेमळ नजर तिथे असणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होती. सर्व खुश होते, पण अमूला मात्र त्याची ती नजर खूप अस्वस्थ करत होती. त्याचं तसं बघणं बघून तिचे हार्टबीट्स चांगलेच वाढले होते. फायनली शर्व इज बॅक. आता काय होणार अमूचं? कशी दूर राहणार शर्वपासून? जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघा आणि वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.